आजपासून एल्फिस्टन पूल बंद करण्यात येणार आहे, कारण वरळी शिवडी उन्नत रस्त्याच्या कामांतर्गत मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील 125 वर्ष जुना प्रभादेवी पूल पाडून तेथे नवीन डबल डेकर ब्रिज MMRDA कडून बांधण्यात येणार आहे। पाडकामासाठी एल्फिस्टन पूल पुढील 20 महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे आज रात्री 9 वाजल्यापासूनच प्रभादेवी पूल वाहतुकीसाठी बंद होणार आहे। येत्या 4 ते 5 दिवसात प्रत्यक्ष पाडकामास सुरुवात होईल। दरम्यान पर्यायी मार्गावर नजर टाकूया। दादर पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि दादर मार्केटकडे जाणाऱ्या वाहनांना टिळक ब्रिजचा वापर करता येईल। परळ पूर्वेकडून प्रभादेवी आणि लोअर परळकडे जाणाऱ्या वाहनांना करिरोड ब्रिजचा वापर करता येणार आहे। परळ भायखळा पूर्वकडून प्रभादेवी वरळी कोस्टल रोड आणि सी लिंकच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना चिंचपोकळी पुलाचा वापर करता येणार आहे। प्रभादेवी लोअर परेल पश्चिमेकडून परळ टाटा रुग्णालय आणि KEM रुग्णालय या ठिकाणी जाणारी वाहनांना दुपारी 3 ते रात्री 11 या कालावधीत करिरोड ब्रिजचा वापर करता येणार आहे।